महत्त्वाची घडामोड आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती आहे। बारामतीत लँडिंग दरम्यान विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर येते। यात विमानातील काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अजित पवारांची आज बारामतीत सभा। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय अधिकचे अपडेट्स अजित पवारांविषयीची काय अधिकची माहिती? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज बारामती तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात प्रचारार्थ जवळपास 4 जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच सभांच्या निमित्त अजित पवार आज मुंबईहून बारामतीकडे येत असताना बारामती विमानतळावर त्यांच्या विमानाचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती सध्या आपल्याकडे मिळते। अपघातासंदर्भात सविस्तर माहिती जरी नसली तरी या अपघातामध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती मिळते। त्या ठिकाणी आता बारामती विमानतळावरती हा अपघात लँडिंग होताना झाल्याची माहिती मिळते। मात्र नेमकं कोण या अपघातामध्ये जखमी झाले ते अद्यापर्यंत समोर येऊ शकलेलं नाहीये। मात्र जी आपल्याकडे माहिती आलेली आहे त्यानुसार लँडिंग दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि या संदर्भात आता त्या ठिकाणी पोलीस किंवा इतर कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात या अपघातासंदर्भात अजून सविस्तर माहिती येण्याची शक्यता आहे। योगेश, अजित पवारांचे पीए असतील किंवा त्यांचे इतर सहकारी असतील त्यांच्याशी काही बोलणं या संदर्भात झालं का? या संदर्भात त्यांचेच अगदी जवळचे सहकारी जे आहेत रणजित शिवतारे, जे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आहेत, त्यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे की अशा पद्धतीचा एक अपघात झालेला आहे आणि त्या ठिकाणी स्वतः ते देखील आता पोहोचतायत आणि या अपघाताची सविस्तर ती माहिती घेत आहेत आणि नेमका अपघात कशामुळे झालेला आहे आणि या अपघातामध्ये कोण कोण नेमकं जखमी झालेलं आहे ती देखील माहिती आता ते स्वतः घेताना पाहायला मिळतात। इतर देखील जे काही अधिकारी किंवा कार्यकर्ते आता त्या ठिकाणी पोहोचतायत आणि त्या संपूर्ण अपघातासंदर्भातली माहिती ते आता जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र लँडिंग दरम्यानचा हा किरकोळ अपघात आहे आणि ज्यावेळी आज अजित पवार सकाळी लवकरच मुंबईहून पुण्याकडे बारामतीकडे निघालेले आहेत, कारण आज दिवसभरात त्यांच्या या जिल्हा परिषदेच्या प्रचारार्थ 4 सभांचं आयोजन बारामती तालुक्यातच करण्यात आलेलं आहे आणि याच सभांच्या निमित्त अजित पवार हे त्या ठिकाणी पोहोचले होते। नक्कीच योगेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। पुन्हा एकदा ही महत्त्वाची घडामोड आपण सांगूया। अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर येते। लँडिंग दरम्यान हा अपघात झालेला, यात विमानातील काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। या अपघाताबद्दल अधिकची माहिती मिळवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। विमानातले काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। मुंबईहून पुण्याकडे म्हणजेच बारामतीत त्यांची सभा होती। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांची आज बारामतीत सभा होणार होती आणि त्यासाठीच जाताना बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर येते। तुर्तास धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।